दीक्षाला आज पाहुणे बघा आले होते। पाहुणे निघून गेल्यावर घरातल्या सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला, कारण आता सगळ्यांना विश्वास बसला होता की दीक्षाचं लग्न होईल। सगळे थकले होते, परंतु आनंदाची बातमी ऐकल्यामुळे सगळ्यांना खूप उत्साह निर्माण झाला होता। गिरीशराव 6 महिन्यांनी रिटायर होणार होते, तरी पण त्यांच्या तिसऱ्या मुलीचं दीक्षाचं लग्न अजून कुठे जमत नव्हतं। गिरीशरावांना तिन्ही पण मुलीच होत्या, परंतु यामुळे त्यांना कधीच वाईट वाटले नाही, कारण त्यांनी त्यांच्या तिन्ही पण मुलींना उच्च शिक्षण दिलं होतं। त्यांनी मुलींना कधीच काही कमी पडू दिलं नाही। दोन्ही पण मुलींच्या लग्नाच्या वेळेस त्यांचं देणं घेणं करून गिरीशरावांची पार कंबर तुटली होती। शिवाय गिरीशराव त्यांच्यासाठी घर पण बांधत होते, त्यासाठी पण पैसे लागत होते। त्यामुळे आता दीक्षाच्या लग्नासाठी तिचे वडील जास्त पैसे खर्च करू शकत नव्हते, कारण त्यांच्याकडे आता थोडीच बचत राहिली होती। दीक्षा सरकारी नोकरी करत होती, त्यातून तिला खूप सारे पैसे भेटत होते। खूप वेळा तिला काही स्थळे आली, परंतु त्यांचे डिमांड पाहून घरातले त्यांना नकार कळवित होते। सारखं नकार दिल्यामुळे घरात कलह निर्माण झाला होता। मुलीचं लग्न होत नाही या टेन्शनमुळे तिचे वडील जेवण करत नव्हते आणि बाहेर कुठेतरी निघून जात असायचे, आणि आई पण तिला काही बाई बोलून स्वतःच रडत असायची। कधी कधी तिच्या दोन्ही बहिणी पण येत होत्या आणि टोमणे देऊन जात असायच्या की तुझं लग्न लवकर का होत नाही। दीक्षाला लग्नाबाबत काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण तिला येणाऱ्या स्थळांची डिमांड पाहून तिला त्यांची चीड येत होती। शेवटी तिने पण घरच्यांना सांगितले की जो मुलगा हुंडा न घेता लग्न करेल त्याच्यासोबतच मी लग्न करायला तयार आहे। शेवटी दीक्षाच्या मनासारखा एक मुलगा तिच्या आत्याने शोधून आणला। मुलगा एका साधारण कंपनीमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करत होता। मुलाकडच्या माणसांना काहीच देणं घेणं नव्हतं, त्यांना तर फक्त शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी पाहिजे होती। आणि आजचे जे पाहुणे दीक्षाला पाहण्यासाठी आले होते त्यांनी होकार सांगितला होता, आणि दीक्षाच्या घरच्यांनी पण होकार सांगितला होता। गिरीशरावांनी मुलाकडच्या पाहुण्यांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन पाठवले होते। पाहुणे निघून गेल्यावर दीक्षाच्या घरी बैठक बसली होती। तिच्या दोन्ही बहिणी पण आल्या होत्या, शिवाय तिची आत्या पण आली होती। आत्या तर आज प्रमुख पाहुणी होती, कारण तिने तर एवढे छान स्थळ आणलं होतं। आज त्यांची खूप तारीफ करत होते, कारण आपल्या भावाचं त्यांनी खूप मोठं टेन्शन दूर केलं होतं। त्यांना मुलगा फार पसंत पडला होता, स्मार्ट होता आणि काम पण चांगलं करत होता। सगळे खुश होते, परंतु माहित नाही दीक्षाची बुद्धी तिला काहीतरी वेगळं सांगत होती। तिला विश्वासच बसत नव्हता की आजच्या जमान्यात अशी पण आदर्शवादी माणसे आहेत का, जी हुंडा न घेता लग्न करत आहेत। 2 महिन्यानंतर दीक्षा आणि कुणालचं लग्न एकदम साध्या पद्धतीनं झालं। लग्न झाल्यावर दीक्षा सासरी गेली। तिने पाहिले की सासरी कशाचीच सजावट नव्हती, कोणालाच दिखावा करायचा नव्हता। दीक्षाने तिच्या कामातून 1 महिन्याची सुट्टी घेतली होती। ती तिच्या नवऱ्यासोबत गोव्याला हनीमूनसाठी जाणार होती। हनीमूनला जाण्याच्या 1 दिवस अगोदर कुणाल त्याच्या सर्व मित्रांना घेऊन गेस्ट रूममध्ये पार्टी करत होता। दीक्षा त्यांचा पाहुणचार करत होती। जेव्हा ती काही सामान घेऊन खोलीमध्ये जाऊ लागली, तेव्हा तिला कुणालच्या एका मित्राचा आवाज आला। तिच्या कानी पडला। तो मित्र कुणालला म्हणत होता, अरे तू तर हुंडा न घेता लग्न केलं, तू तर खूप मोठ्या मनाचा आहेस। आता यावर आपला नवरा कुणाल काय म्हणेल हे ऐकण्यासाठी काही पावले दीक्षा पाठीमागे सरली। आपल्या मित्राचा प्रश्न ऐकून अचानक कुणाल हसू लागला आणि म्हणाला, मी काय एवढा वेडा नाही हुंडा न घेता लग्न कराय। तुमच्यासारख्या मित्रांच्या पुढे मी 4 पावले चालत असतो। तुम्ही सर्वजण हुंडा मागून आपल्या सासरी इमेज खराब करत असता। मी तर माझ्या सासरी मान सन्मानाने वागून एका सरकारी नोकरीवाल्या मुलीसोबत विवाह केला आहे, यामुळे माझं भविष्य सुरक्षित आहे। त्यापुढे कुणाला अजून काही बोलू लागला, तुम्ही सगळे महामूर्ख आहात। तुम्ही एकदाच खूप सारा हुंडा मागितला। तुम्हाला वाटतं एवढा हुंडा घेतल्यावर तुमचं आयुष्य कडेला जाईल? तुम्हाला लहानपणाची ती सोन्याचा अंडा देणारी कोंबडीची गोष्ट आठवत आहे का? ती कोंबडी रोज त्या माणसाला सोन्याचा अंड देत होती, परंतु त्या मूर्ख माणसाला वाटले की रोज रोज या अंड्याची वाट पाहण्यापेक्षा एकदाच हिच्या पोटातील सगळे अंडे काढून घ्यावे, म्हणून त्या माणसाने कोंबडीचे पोट कापले। त्यामुळे काय झालं, कोंबडी पण मेली आणि अंड पण गेलं, आणि तुम्ही पण त्या कोंबडीवाल्याप्रमाणे आहात। कुणाला आपल्या मित्रांना उद्देशून म्हणाला, मी तर माझ्या कोंबडीकडून म्हणजे माझ्या बायकोकडून रोज सोन्याचा अंडा घेणार आहे।
तुम्ही असं समजा की सोन्याचं अंड देणारी मी एक कोंबडी पाळली आहे. शिवाय माझ्या बायकोला भाऊ नाही, त्यामुळे आई वडिलांनंतर सगळं काही तिच्या 3 बहिणींना मिळणार आहे आणि त्यावर हिचा सुद्धा अधिकार आहे. हिच्या माहेरची पण प्रॉपर्टी भेटेल आणि हिच्या नोकरीचा पण पगार भेटत राहतोय. मी तर माझ्या बायकोसोबत दीक्षासोबत लग्न करून एक विमा तयार केला आहे, जो मला मरणाच्या आधी पण मिळेल आणि मरणानंतर पण मिळेल. अशा प्रकारे मी सौदा केला आहे. मी काय वेडा आहे का हुंडा न घेता लग्न कराय? आपल्या मित्राचं कुणालचं बोलणं ऐकून सगळे मित्र दंग झाले. ते म्हणाले की कुणाल, तू तर पहिल्यापासून हुशार आणि बुद्धिमान आहेस, हे तू अजून सिद्ध करून दाखवलं. आणि सगळेच मोठमोठ्याने हसू लागले. आपल्या नवऱ्याचं कुणालचं बोलणं ऐकून दीक्षाचे हातपाय थंड पडले. शेवटी तिच्या मनात जे होतं तेच घडलं होतं. तिला कळाले होते की यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आनंदाने दीक्षा सगळं सामान घेऊन टेबलवर ठेवून त्या रूमच्या बाहेर आली आणि तिच्या रूममध्ये जाऊन विचार करू लागली. जर खरंच मनापासून माझा नवरा मला साथ देत असता आणि जर मी पण प्रेमाने आपुलकीने सगळं काही माझ्या पगारातून हे करायला तयार होते. शेवटी या घरासाठी पण माझे काही कर्तव्य आहेत, पण माझ्याच नवऱ्याने चलाखी करून माझ्या कमाईवर डोळा ठेवला आहे. रात्रीच्या वेळी डोकं दुखत आहे म्हणून तिने लगेच झोपण्याचा प्लॅन बनवला. ती विचार करते की माझे आई वडील तर किती चांगले जावई मिळाला आहे म्हणून किती खुश आहेत. नाही, मी माझ्या आईबाबांना दुःखी पाहू शकत नाही. मी माझ्या नवऱ्याला कुणाला चांगलाच धडा शिकवणार आहे. गोव्याला गेल्यावर दीक्षाला समजले होते की तिचा नवरा मोठमोठ्या खर्चासाठी तिच्या ATM मधून पैसे तो काढत होता आणि छोटे खर्च तो त्याच्या ATM मधून करत होता. घरातल्यांसाठी भेटवस्तू घेऊन तो खूप खुश झाला होता. त्याने दीक्षाकडून तिचं क्रेडिट कार्ड घेऊन त्याच्या आईवडिलांसाठी सुद्धा खूप महागातल्या वस्तू खरेदी केल्या. गोड बोलून कुणालने तिच्याकडून तिची सेव्हिंग PAF तिला किती पगार भेटतो याबद्दल त्याने सगळी चौकशी केली. पण दीक्षा हुशार आणि सावधान होती. तिने तिच्या नवऱ्याला कोणतीच खरी माहिती दिली नाही. घरी आल्यावर तिने सगळ्यांना गिफ्ट दिले आणि गिफ्ट देताना ती सगळ्यांना हे सांगत होती की हे गिफ्ट माझ्यातर्फे आहे. माझ्यातर्फे हा शब्द ती म्हणायला विसरत नव्हती. कुणाला राग येत होता पण तो शांत होता, कारण त्याला पण कळत होतं की हे सगळे गिफ्ट तिच्याच पैशाचे आहेत. घरातली सगळी दीक्षाच्या या वागण्यावर खूप खुश झाले. आता दीक्षाने तिचं डेली रुटीन सुरू केलं होतं. कुणाल त्याच्या ऑफिसला जायच्या वाटेवरच दीक्षाचं ऑफिस होतं, त्यामुळे दीक्षाने एक युक्ती काढली आणि ती त्याला म्हणाली, जाता जाता तू मला माझ्या जागी सोडत जा. यासाठी कुणाल पण तयार झाला. पण 2-3 दिवसांनी तो दीक्षाकडून क्रेडिट कार्ड घेऊन गाडीत पेट्रोल भरण्याच्या नावावर काही पैसे काढून घेत होता. दरवेळेस काही ना काही तो बहाणा करून गपचीप तिच्या ATM मधून पैसे काढत असायचा. दीक्षाला हे सगळं कळत होतं. कुणालच्या छोट्या भावाला आणि बहिणीला पैसे लागायचे तेव्हा तो गपचीप पैसे त्यांना देत होता आणि कोणाला सांगू नका म्हणून पण सांगत असायचा. दीक्षा आता नवीन होती म्हणून कोणाला काही ती बोलू शकत नव्हती, पण तिने विचार केला होता की याच्यावर पण काही ना काही आपण उपाय काढला पाहिजे. 1-2 महिने असेच गेले. दीक्षाच्या पगारीवरच अख्खं घर चालत होतं आणि बाकीचे सगळे आपली बचत करून ठेवत होते. तिचे सासरे पण त्यांच्या पेन्शनचे पैसे जमा करून ठेवत होते आणि कुणाल पण त्याच्या ऑफिसचा पगार आहे तसा जपून ठेवत होता. घरात लागणाऱ्या भाजीपाला, किराणा, लाईट बिल, गॅस बिल वगैरे सगळं दीक्षाच पाहत होती. छोटे छोटे खर्च देखाव्यासाठी कुणाल करत होता. जेव्हा एकदा दीक्षा तिच्या वडिलांच्या घरी गेली होती तेव्हा तिला तिचे वडील जरा उदास असलेले दिसत होते. खूप विचारल्यानंतर तिच्या वडिलांनी सांगितलं की घर बांधण्यासाठी खूप पैसे खर्च झाले, पण अजून काही काम बाकी राहिले आहे आणि त्याच्यासाठी तिच्या वडिलांकडे पैसेच नव्हते. पैसे नसल्यामुळे बिल्डरने पण काम थांबवले होते. आपल्या वडिलांचे दुःख ऐकून दीक्षाला खूप वाईट वाटलं. ती विचार करते की माझ्याच वडिलांनी मला एवढं शिकून पायावर उभा केला आहे आणि त्यांच्याकडेच पैसे नाहीत. तिला खूप दुःख झालं आणि ती उदास मनाने घरी आली. महिना संपत आल्यावर सुट्टीच्या दिवशी सगळे आनंदात चहा पीत बसले होते. त्यावेळेस दीक्षाने खूपच शालीनतेने आणि आपल्यापणाने म्हणाली की हे बघा, आपल्या घरात
तिघा जणांचा पगार येत आहे, पण आपण कोणीच काही बचत करत नाही आणि हे कसं चालणार आहे? मला तर खूप काळजी लागून राहिली आहे. छोट्या दिराचं शिक्षण अजून 2 वर्ष आहे, अजून नणंदबाईचं पण लग्न करायचं आहे. एवढं गोड आणि आपलेपणाचं बोलणं ऐकल्यामुळे तिने सगळ्यांचंच मन जिंकून घेतलं. हे बघा, पुढे जाऊन खूप खर्च होणार आहे, त्यामुळे आपल्याला आतापासूनच प्लॅनिंग करावी लागेल. आपण या महिन्यात बघू की कोण जास्त कमी खर्च करत आहे. सगळ्यांनी आपण कुठे कुठे पैसे खर्च केले हे लिहून ठेवायचे आहे आणि जो कोणी जास्त पैसा खर्च करतो त्याला 1 महिन्याची बचत करण्याची संधी दिली जाईल आणि त्यानंतर सगळ्यांनी समान खर्च करू. त्यामुळे सगळ्यांची थोडी बचत होईल आणि हीच बचत आपल्याला भविष्यात सहकार्य करेल. एका कागदावर तिघांनी पण आपण केलेले खर्च लिहिले. जेव्हा तो खर्च मोजला गेला तर सगळ्यात जास्त रक्कम दीक्षाचीच होती. तिनेच घरात जास्त खर्च केला होता. कुणालने त्याच्या भावाने बहिणीवर केलेला खर्च पण बाहेर निघाला. कुणाल जरा घाबरला होता, कारण त्याने दीक्षाला न माहित होता तिच्या अकाउंटमधून खूप पैसे काढले होते. पुढच्या महिन्यात सगळ्यांना बराबर घरात पैसे खर्च करावे लागेल आणि त्यामुळे दीक्षाची चांगलीच बचत होऊ लागली. दीक्षा गुप्तपणे तिच्या माहेरचं घर बांधणाऱ्या बिल्डरला भेटली. तिने तिच्या पाशील साठवलेले पैसे त्या बिल्डरला दिले आणि तिच्या माहेरच्या घराचं राहिलेलं अर्धवट काम पूर्ण करायला सांगितलं. शिवाय दर महिन्याला राहिलेले पैसे पण मी देण्यासाठी येईल असे पण तिने त्यांना सांगितलं. आणि हो, बाबांना याच्या बाबतीत काही सांगू नका. 1 महिन्यातच त्या बिल्डरने राहिलेलं घराचं काम पूर्ण केलं. दीक्षाने घराची साफसफाई करून पैशाचा सगळा व्यवहार संपवला. दीक्षाने एके दिवशी बाबांना येऊन त्या घराची चावी दिली आणि त्या घरात शिफ्ट होण्यासाठी सांगितले. तिचे बाबा हे सगळे ऐकून आश्चर्यचकित झाले. आपल्या मुलीने आपली मदत केली, त्यामुळे कुठे ना कुठे त्यांना लाज वाटू लागली होती. तिने बाबाचा हात हातात घेतला आणि म्हणाली की, बाबा, मी तुमचीच आहे आणि त्यामुळे मी खर्च केला म्हणून अजिबात लाज वाटून देऊ नका. तुमचा आमच्यावर पूर्ण अधिकार आहे, कारण तुम्हीच आम्हाला शिकवून एवढे मोठे बनवले आहे. एके दिवशी कोणाकडून तर दीक्षाला समजलं की कुणालने शोरूम मध्ये जाऊन एक कार पसंत करत होता. दीक्षाला कळाले की लवकरच आता कुणाल माझ्याकडून माझे बचत झालेले पैसे घेईल आणि कार विकत घेणार आहे. त्यामुळे दीक्षाने पण एक योजना बनवली. तिने तिच्या म्हाताऱ्या 2 सहकर्मीला सोबत घेऊन कार घेण्यासाठी शोरूम मध्ये गेली. त्यातील त्यांनी सगळ्यात कमी किमतीची कार विकत घेण्याचे ठरवले. कार चालवणं तर दीक्षाला आधीपासूनच येत होतं. कार तिने स्वतःच्या नावावर खरेदी केली. 2 दिवसांनी दीक्षा कार घेऊन घरी आली आणि म्हणाली की ही कार बाबांनी माझ्यासाठी आधीच बुक करून ठेवली होती. कुणाल आणि कुणालचा परिवार खूप खुश झाला, परंतु त्या कारची मालकीण तर दीक्षा होती. तिच्याशिवाय त्या गाडीला कोणी सुद्धा हात लावू शकत नव्हता. आता दीक्षा तिच्या ऑफिसमध्ये जे कोणी कर्मचारी तिच्या आसपास राहतात त्यांना पण घेऊन त्या गाडीमध्ये जाऊ लागले. त्यामुळे सगळे मिळून त्या गाडीत पेट्रोल टाकत होते आणि म्हणून दीक्षाकडे बचत पण होत होती. कुणालला या बाबतीत काहीच माहित नव्हतं. रोज कुणाल तिला गाडी मला चालवू दे, बघू दे म्हणून विनवण्या करत होता, पण खूप वेळा म्हणल्यावर दीक्षा त्याला गाडीची चावी देत असायची. एक दिवस दीक्षाला सुट्टी होती. तिला कळाले की काहीतरी घरात गुप्त चर्चा सुरू आहे. ती किचनमध्ये बिझी आहे याचा लाभ ती घेत होती. तिला समजलं होतं की खूप मोठा निर्णय आहे, म्हणून तर ते गपचीप बोलत आहे. 2-3 वेळा वकिलाला पण घरात येताना तिने पाहिलं होतं आणि असं पण दीक्षाला कशाचीच काळजी नव्हती, कारण ती आपल्या नवऱ्यापासून सावधान होती. दीक्षा सासरच्या बाबतीत सगळी कर्तव्य पार पाडत होती. थोड्या वेळाने कुणाल दीक्षापाशी आला आणि तिच्याकडून गाडीची चावी घेऊन त्याच्या आई वडिलांना घेऊन कुठेतरी गेला. दुसऱ्या दिवशी पण त्यांना सुट्टी होती. सासू सासरे कुठे बाहेर फिरायला गेले होते. नणंद आणि दीर यांना सुट्टी नव्हती, ते कॉलेजला गेले होते. घरी कुणाल होता आणि त्याला पण काही सामान आणण्यासाठी तिने बाहेर पाठवले. म्हणजे यावेळी घरात कोणीच नव्हते, फक्त दीक्षा होती. काल सासू सासरे कुठे गेले होते आणि त्यांच्या हातात कसले कागदपत्रे होते या बाबतीत तिला जाणून घ्यायचं होतं. ती पटकन सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली. बेड खालून चावी काढून कपाट उघडले आणि त्यातील पेपर काढून पटपट वाचू लागले. पेपर पटपट वाचून तिने लॉक लावून आहे तसं सगळं ठेवून तिच्या खोलीमध्ये निघून आली. दीक्षाला कळाले होते की हे
जे घर आहे ते घर सासू सासऱ्यांनी त्यांच्या छोट्या मुलाच्या नावावर केले आहे, कारण त्यांना माहित होतं की कुणालपाशी दीक्षा आहे आणि ते आज ना उद्या स्वतःसाठी नवीन घर घेतील। काही दिवसांनी सासू सासरे दीक्षाला म्हणाले, हे बघ बाळा, हे घर आता खूप कमी पडत आहे आणि तुमच्या स्टेटसला शोभा देत नाही। आम्ही विचार केला आहे की या घरावरती अजून एक बंगला बांधावा, त्याला जरा टवटवीत बनवावं आणि त्यासाठी पैशाची गरज आहे। त्यासाठी तू तुझ्या नोकरीतून काही लोन घेऊ शकतेस, ते पैसे आम्हाला दे, शिवाय तुझी नोकरी अजून खूप वर्ष चालणार आहे। दीक्षाला समजलं की तिला पूर्णपणे जाळ्यात ओढले जात आहे। दीक्षा म्हणाली, ठीक आहे, मी उद्या ऑफिसमध्ये जाऊन या बाबतीत चौकशी करते। ऑफिसमध्ये जाऊन तिने कोणाचा तरी सल्ला घेतला आणि मग ती घरी आली आणि सासूला म्हणाली की मला लोन सहज मिळू शकतं, परंतु हे घर माझ्या नावावर असले पाहिजे, तरच लोन द्यायला ते तयार आहेत, कारण सेक्रेटरीसाठी माझ्या नावावरच्या घराचे कागदपत्र त्यांना बँकेत ठेवावी लागतात। जर मी त्यांचे पैसे फेडू शकले नाही तर ते आपल्या घरावर कब्जा पण करायला मोकळे झाले आणि हा नियम तर तुम्हा सगळ्यांना माहीत असेल। सासरच्या माणसांना दुसरा कोणता ऑप्शन नव्हता, त्यांना ते घर दीक्षाच्या नावावर करावे लागले। दीक्षाने लोन घेऊन तिच्या पद्धतीने त्या घराला मस्त आकार दिला। घर खूप छान बनले। आता या घराची मालकीण दीक्षा होती। एक दिवस तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीला घेऊन दीक्षा घरी आली। तिच्या मैत्रिणीने मुद्दाम तिच्या सासरच्या माणसांना सांगितले की दीक्षा आजकाल खूप टेन्शनमध्ये असते, आज तर तिला चक्कर आली, लोनमुळे तिला हे सगळं होत आहे, ती मानसिकरित्या खूप कमजोर पडत आहे, यामुळे तिचं कामात पण व्यवस्थित लक्ष लागत नाही। जर असेच हाल राहिले तर दीक्षाला तिची नोकरी सोडावी लागेल, असे तिच्या मैत्रिणीने सगळ्यांना सांगितले, कारण कामात काही चुका केल्या तर त्याला सस्पेंड केले जाते। जर ते एवढे पगार देत आहे तर चांगले चांगले काम पण केले पाहिजे। हे सगळं ऐकून घरातले सगळेच घाबरले। थोड्या वेळाने मैत्रिणी निघून गेली। दीक्षा हळू आवाजात म्हणाली, हे बघा, काही महिने तुम्ही दोघे घरातील खर्च भागवा, मी माझ्या पगारीवर लोन फेडते। दीक्षाच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या महिन्यापासून घरातील खर्च सासऱ्यांच्या पेन्शनवर आणि नवऱ्याच्या पगारीवर होऊ लागला। दीक्षाने खूप चतुराईने स्वतःला घरातल्या खर्चापासून वाचवले होते। दीक्षा मनातल्या मनात हसत होती। थोड्या दिवसांनी दीक्षाने इकडे तिकडे विचारून लोन लवकर कसे फेडावे याबाबत चौकशी केली आणि लवकरच ती लोन फेडू शकली। कुणाल पण आपली बायको रोज सोन्याचा अंडा देईल हे स्वप्न विसरून गेला आणि स्वतः घरातला खर्च बघू लागला। एवढ्या पैशावर पण काही भागत नाही म्हणून तो पार्ट टाइम जॉब पण करू लागला। कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।